दाखवायची आहे आणि म्हणून ते ह्या सगळ्या गोष्टी करतात. पण तुम्ही म्हणतात मग हे काय होतं ना, मग तुमच्याकडनं एक स्टेटमेंट येतात, नेत्यांकडनं होतं किंवा एक भावना होते की बाबा मुस्लिमांकडून किंवा तुमच्या भाषेमध्ये किंवा जे जिहादी असतील किंवा जे राष्ट्राच्या विरोधात मुस्लिम असतील, पण खालच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ते पर्क्युलेट होताना बऱ्याचदा आपण अशा अनेक घटना बघतो की फक्त टोपी बघून दाढी बघून लोकांना टार्गेट करतात. त्याच्या आतला माणूस काय, तो देशभक्त आहे की नाही हे न कळताच अनेकदा अशा ही अशी चांगली भावना कधी हिंदूंबद्दल पण ठेवा ना. मॉब लिंचिंग सारखे प्रकार होतात बघा. आम्ही जे वादग्रस्त बोलणारे, द्वेष पसरवणारे, जहर फैलानेवाले ना लोकांचं आमचं काहीच गरज भासणार नाही. नितेश राणे, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर असंख्य जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत ना, हा हिंदू समाजाचा आवाज म्हणून आम्ही असंख्य कमलेजी असंख्य पीडित कुटुंबियांना जाऊन भेटतो, पहिलं त्यांची भावना समजून घेतो, त्यांचे विषय समजून घेतो आणि मग त्यांचा आवाज म्हणून आम्ही तिथे बोलतो. असंच उगाच बोलत आणि द्वेष पसरत बसत नाही. बरं, हा झाला विषय. तुम्ही म्हणतात की तुमचा विषय द्वेष पसरवण्याचा. तुमच्या विधानं काही तुमच्या जुन्या विधानांकडे मी समजा गेलो, तुम्ही मधल्या काळात जी स्टेटमेंट्स करतात, तुम्ही तुम्ही म्हणता की मुसलमानांच्या विरोधात सरसकट नाही आहात, पण मग तुम्ही एक दिवस एक स्टेटमेंट तुमचा आहे, माझ्या तो व्हिडिओ आपल्याकडे असेल तर आपण तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की पोलिसांना एक दिवस सुट्टी देतो, हिंदू मुस्लिम समोरासमोर येऊ द्या, दुसऱ्या दिवशी बघा कोण शिल्लक. तो व्हिडिओ दाखवतो. ह्यांच्या धमक्याला भीक देणारे आम्ही लोक आहोत का? ह्याच्यातले कुठलेही वळवे तर आम्ही सांगतो या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो. आणि मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात त्या मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे. तुम्हाला त्या सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये ही सभा, त्याचा रेफरन्स माहिती आहे? तुम्ही पर्टिक्युलर आम्ही त्या हिंदू सकल मोर्चेसाठी आम्ही का गेलो, आम्ही का बोललो, त्याचं काय रेफरन्स होतं, तिथे तिकडच्या जिहाद्यांनी तिकडच्या हिंदूंना कसं टार्गेट केलं आणि कशासाठी नितेश राणेंनी पोलिसांना आणि ह्या सगळ्या गोष्टीचं रेफरन्स दिलं. तुम्हाला हे रेफरन्स असेल ना, प्रश्न विचारला, व्हिडिओ दाखवला, माझे उत्तर पूर्ण ऐकायला लागेल. तिथे त्या पीडितांना पण जरा बसवा, तिथे त्या माझ्या बाजूला बसवा की नितेश राणेंनी जे तुझ्या ईश्वरपूरमध्ये येऊन हे जे काही स्टेटमेंट दिलेलं नेमकं तुमच्याबरोबर काय झालेलं, पोलिसांवर काय हल्ले झालेले, त्या पीडित कुटुंबाला लव्ह जिहादच्या नावाने माझ्या हिंदू बहिणीला कसं त्रास दिलेला, तिच्या आई वडिलांना काय सांगितलं गेलेलं. बिलकुल तुमचं विधान तुम्ही म्हणतात त्या याच्यासाठी, पण ते विधान नितेशजी त्याच्यासाठी कायदा आहे ना, कायदा त्याच्यावरती ऍक्शन घेईल ना. हो, कायद्याने ऍक्शन घेतलं ना, पण शेवटी हिंदू समाजाची भूमिका कोणीतरी मांडली पाहिजे. पण मग अशी या पद्धतीने मांडली जावी. तुम्ही मंत्री आहात, पत्रकार तेव्हा मंत्री नव्हतो. बरं, तेव्हा मंत्री नव्हतो. अलीकडे मग तुमची भूमिका जास्त अग्रेसिव्ह असं वाटत नाही. तुम्ही म्हणजे मांडताना तुम्ही म्हणता की तुम्ही हिंदूंची भूमिका मांडता, तुम्ही थेट इतिहासापर्यंत येतात. कधी कधी मधल्या काळात तुमचा आणखी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, तुम्ही थेट म्हणाल होतात की शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिमच नव्हते वगैरे. हा नव्हते, नाही, आपण तो बघूया व्हिडिओ तुमचा. तुम्ही काय म्हणाला होतो? उगाच टेप रेकॉर्डर चालू होता. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे. तुम्ही का बरं, तुम्ही मला सांगा, मला सांगा, तुम्हाला वाटतं तुम्ही तो छावा चित्रपट बघितला ना? जी बघितला. त्याच्यामध्ये जे तो औरंग्या जेव्हा शेवटी आमच्या संभाजीराजांकडे येतो, बिलकुल तो त्यांची दौलत मागतो, तो स्वराज्य मागतो, काय मागतो त्यांच्याकडून? नाही, धर्मांतर कर असं सांगतो ना. धर्म बदला जी, तुमको चाहिए वो तुम्हारे कदमों में डाल दूंगा. धर्म बदला का बोलतो? मग ती अगर स्वराज्याची लढाई अगर धर्माबाबतीमध्ये नव्हती तर कशा बाबतीमध्ये होती? पण आणि मला एक तरी रेफरन्स तुम्ही दाखवा. महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान नव्हते. महाराजांनी एक दोन तज्ञ घेतले असतील काही, पण सैन्यामध्ये मुसलमान नव्हते. औरंगजेब आणि ह्या सगळ्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी औरंगजेबाचं कुठलंही समर्थन करण्याचा विषय नाही. औरंगजेब हा क्रूर कर्मा होता. त्याने छत्रपती संभाजींना हलाल करून मारलं, मंदिरं तोडली, आपल्या हिंदू महिलांना मुलींना त्यांचे आयुष्य बर्बाद केलं. त्याच्या विरुद्ध हिंदवी स्वराज्याची संस्थापक काय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. नाही, पण बघा इतिहासात तुम्हाला सांगतो, तुम्ही नाही म्हणतात पण माझ्याकडे काही ऐतिहासिक मी रेफरन्सेस तुमच्याकडे, तुम्ही म्हणतात की कुठेच नाहीये. तुम्हाला रेफरन्सेस देणारे खरे आणि माझे रेफरन्सेस खोटे हे कोणी लिहिलेलं आहे? नाव सांगतो, जैना खान पीरजादे सर्टिफिकेट आहे. कोणाकडे सर्टिफिकेट आहे? माझं म्हणणं आहे की माझा रेफरन्स खरा आहे, तुम्हाला रेफरन्स देणारे खोटे असतात. देणारे नाही. बघा जे आहेत बघा, जैन खान पीरजादे नावाचे व्यक्ती, हा माणूस पुणे परगण्याचा सहहवालदार होता. हा
ऐतिहासिक संकीर्ण साहित्यखंड पहिले कोणी 136 बघितलेलं आहे? पेशवे दप्तर मग तुमचं असं म्हणणं आहे, ऐतिहासिक नाही, अशी तुमचं तुम्हाला असं नावं म्हणणं देतो आहे, महाराजांची लढाई ही इस्लाम विरोधात नव्हती. इस्लाम विरोधात कुठे त्यांची लढाई नव्हती, त्यांची मग कशा विरोधात होती? स्वराज्यासाठी होती. हा, स्वराज्य कशासाठी? स्वराज्याची स्थापना मा जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना का करायला सांगितलं? मग शिवाजी महाराजांचा मी तुम्हाला माझ्या अजून आणखी एक प्रश्नाचं उत्तर द्या ना. तुमच्या प्रश्नाचं माझ्या एक मिनिट, मी कमलेश उतार, तुम्ही नितेश राणे. ठीक आहे. चला. चला. जिजाऊनी स्वराज्याची स्थापना महाराजांना का करायला सांगितलं? गुलामगिरीतून सुटकेसाठी. हो, गुलाम कसे काय करू दो? औरंगजेब आणि हे जे मुघल जे होते, शिवाजी महाराजांची लढाई खरंच फक्त हे जे मुघल, मी जे तुम्हाला बादशाह नावांची यादी होते- देतो. मी तुम्हाला नावांची यादी देतो. जावळीचे नाही. मोरे कोण होते? मग अनेक जावळीचे मोरे होते शिवाजी महाराजांच्या विरोधात लढणारे. शिवाजी महाराजांची लढाई हो, आपल्या स्वकीयांविरुद्ध होती ना. बद्दल, पण मूळची लढाई इस्लाम आणि ह्या सगळ्या विरोधात होती. शिवाजी महाराजांनी सर्वाधिक लढाया, नितेशजी. महाराष्ट्र, अरे आजच्या तुम्हाला काय reference- प्रॉब्लेम आमचा काय माहितीये ना, हे आमचेच लोक आमच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह नाही, जेव्हा काढतात ना, कधी त्यांना आपण महाराजांना- मोहम्मद पैगंबरांबद्दल कधी कोण प्रश्नचिन्ह त्यांच्या इतिहासाबद्दल विचारत तुम्हाला सांगू नाही, का? मला कोणाची माहिती आहे- हिंमतच होत नाही. मला वाटतं आपण सगळेच प्रश्न हे हिंदूंच्या इतिहासाबद्दल, हिंदूंच्या पुराणाबद्दल, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कधी तिथे पण प्रश्नचिन्ह निर्माण करा ना. नाही होत. व्हॉट अबाउट आपण करतो, त्यांनी करतो, आपण करतो. आपण बघा, हिंदू धर्म हा सहिष्णू आहे. हिंदू धर्म हा सहिष्णू आहे. हिंदू धर्म हा सर्वसमावेशक आहे, म्हणून मोठा आहे. आम्ही आमच्या मुलींना लव जिहाद मध्ये पाठवत राहायचं. हा, आमची जनसंख्या कमी करत राहायचं. आमच्या हक्काच्या जमिनी ना ते मदार मस्जिदसाठी देत राहायचं. फार सहिष्णू आहोत आपण. नाही, एकदम चांगली गोष्ट आहे हो. आता मला सांगा, नाही होत. आता लव जिहाद आताच सुरू झाला? अनेक वर्ष सुरू आहे लव जिहाद. कुठलं आता तारीख सांगा कधी चालू झाली? मग अनेक वर्ष सुरू आहे. हा, मग इतिहासात मग जाऊ आवाज शकतो आपण. उचलायचं नाही. आमची तुम्ही लोकसंख्या तुम्ही लँड जिहाद, बरं चालेल, लव जिहाद तुम्ही म्हणता की लव जिहाद हा फार एक संवेदनशील मुद्दा आहे. तो दोन व्यक्तींमधला असू शकतो. लँड जिहाद जाण्याच्या अगोदर लव जिहाद बद्दल ठीक आहे. कन्सेन्सस लव म्हणजे जे आपल्या मर्जीने एक दुसऱ्याबरोबर राहतात त्याच्या विरोधात कोणच नाही, मग तो हिंदू असो का मुसलमान असो. पण जेव्हा एक मुसलमान एका हिंदू मुलीबरोबर, माझ्या बहिणीबरोबर जेव्हा तिचं नाव बदलून तिच्यावर प्रेम करतो, लग्नाच्या अगोदर तिला हिंदू नाव देतो, लग्नाच्या नंतर तिला सत्य कळतं की हा तो हिंदू नव्हताच, मग खोटं बोलून प्रेम करणं, लग्न करणं हे तुम्हाला मान्य आहे का? बिलकुल. पण त्यासाठी कायद्यात प्रोव्हिजन बिलकुल काय? बिलकुल नाही ना. कायद्यासाठी प्रोव्हिजन नाही ना. कोणीही कोणाबरोबर खोटं बोलू नये. बिलकुल. कोणी त्याच्यामध्ये समोर हिंदू मुलगा असेल तरी त्याने खोटं बोलू नये. मुसलमान मुलीबरोबर माझं असं म्हणणं आहे. खरं सांगून प्रेम कर ना बाबा. खरं सांगून तिच्यावर लग्नानंतर राहा ना. कोण तुला नाही बोलतंय? पण असंख्य अशा हिंदू मुली आणि मुसलमान मुलं आहेत कमलेजी, जे सुखाने राहत आहेत पण खरं सांगून राहत आहेत. तिला नंतर इस्लाम तुला स्वीकारायलाच लागेल, नाहीतर तुझं आयुष्य संपून टाकू. अशा मुलींना, पीडितांना भेटू कमलेजी? आम्हा लोकांना काय उगाच सकाळी उठून चल ह्या जिल्ह्यात जाऊन भाषणं कर, ह्या जिल्ह्यात जाऊन भगवा घालून फिर, हे काय आम्हा लोकांना दुसरं काय काम राहिलं असं विचार? पण समाजामध्ये